श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणती विशेष सेवा करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अलक्ष्मी मातेचे निरासरण कशा पद्धतीनं करायचे, अलक्ष्मी देवी कोण होती याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. जिथे स्वच्छता, शोभा, पवित्रता आढळते तिथे ती लक्ष्मी आकर्षित होत असते. ज्या घरामध्ये चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, निक्षमाशील पुरुष आणि गुणवती पतिव्रता स्त्रिया राहत असतात त्या घरी वास्तव्य करणं लक्ष्मीला आवडत असतं. लक्ष्मी देवीला हे खूप आवडत असतं. यातूनच आपण समजून घ्यायचं असतं की लक्ष्मीला कोणतं आवडतं हे आपल्याला यावरूनच लक्षात येतं. दुसरं असं की लक्ष्मीची अनेक रूपे आहेत. पैसा म्हणजे धनलक्ष्मी, गुणलक्ष्मी, श्रमलक्ष्मी ही तिची रूपे आहेत. आपण कोणतं प्राप्त करून घ्यायचं, आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या लक्ष्मीची आवश्यकता आहे हे आपापलं ठरवायचं असतं. या दिवशी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती या देवीचे पूजन करत असतात. अलक्ष्मी म्हणजे काय, तर अलक्ष्मी देवी कोण होती, ती काय होती, तिची कसं वर्णन झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे. समुद्र मंथन या मध्ये सांगितलं आहे असं की मंथनातून श्री महालक्ष्मी आणि त्याची बहीण श्री अलक्ष्मी यांचा जन्म झाला होता. श्री महालक्ष्मी म्हणजे येणारे धन आणि श्री अलक्ष्मी म्हणजे धन, येणारे जे धन आहे, जो पैसा खर्च होतो त्या खर्च झालेल्या पैशाला अलक्ष्मी असं म्हणतात. श्री अलक्ष्मी देवी दुर्भाग्याची देवी आहे. अशुभ, पाप, दारिद्र्यता, वेदना, क्लेश, अंधार, विनाश, अधर्माची देवता असल्याने तिला असं म्हटलं जातं. केरसुनी आणि कावळा व कपाल राक्षसाची चिन्हे ही तिचे चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन आहे. याप्रमाणे लक्ष्मीची थोरली बहीण अलक्ष्मी ही देखील पूजनीय आहे. या संदर्भामध्ये अजून एक काहीतरी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. समुद्रमंथनातून अनेक रत्नाबरोबर लक्ष्मी हे रत्न निघालं होतं. साक्षात श्री विष्णूने श्री लक्ष्मीचा पत्नी म्हणून स्वीकार केला होता आणि त्यावेळी आपल्या ज्येष्ठ भगिनीचा विवाह झाल्याशिवाय आपण विवाह करणार नाही असे श्री लक्ष्मीने सांगितले. हे सांगितल्याबरोबर विष्णूने तिचा विवाह एका तपस्वी माणसाशी लावून दिला. पण श्री अलक्ष्मीचे उपद्रवी अवगुणामुळे ती तपस्व्यासोबत वनातून पळून गेली. तेव्हा श्री अलक्ष्मी अश्वस्थ पिंपळाचे झाड या ठिकाणी खाली रडत बसली होती. तिथून श्री विष्णू जात असताना त्यांनी तिला रडताना पाहिले. तिची हकीकत ऐकून त्यांनी तिचे सांत्वन केले व तिला 3 वरही दिले. पहिला वर तिला असा दिला, जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तुझे वास्तव्य असेल. दुसरा वर तिला असा दिला, शनिवारी अश्वस्थास प्रदक्षिणा घालणाऱ्यास तिने पीडा देऊ नये असं सांगितलं. तिसरा वर दिला, दरवर्षी भाद्रपद महिन्यात ज्येष्ठ नक्षत्रावर तिची पूजा केली जाते. असे तिला 3 वर भगवान श्री विष्णूंनी अलक्ष्मीला दिले. तेव्हापासून ज्येष्ठ लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोन्ही बहिणीची पूजा केली जाते. या देवीचे वर्णन अगम्य व विष्णू पुराणात सांगितलेले आपल्याला आढळते. ही अलक्ष्मी दिसायला कृष्णवर्ण, रक्तनेत्र, द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण केलेली, बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रासहित असते. केरसुनी हे तिचे आयुध आहेत. शीतल देवीचे स्वरूपही काही अंशी अलक्ष्मीसारखेच आहे. या वर्णनाशी जुळणाऱ्या काही मध्ययुगीन शिल्पाकृती आपल्याला आढळून येतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निरासरण केले जाते. या दिवशी अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानली जाते. पद्मपुराणामध्ये सुद्धा अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातामध्ये झाडू हे तिचे आयुधे आहेत. ही अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा
करण्यात येते. म्हणून आपण झाडूची पूजा करणे ही प्रथा तेव्हापासून सुरू झाली आहे. हिचा फेरा आपल्या घरावर येऊ नये म्हणून आपण या दिवशी घराची सर्व दारे, खिडक्या रात्री 12:11 म्हणजे रात्री 12:30 वाजेपर्यंत उघड्या ठेवाव्यात. जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजनाची पूजा होईल तेव्हा पूजा झाल्यापासून ते रात्री 12-12:15पर्यंत आपण आपल्या घराची दारे, खिडक्या सर्व उघडं ठेवावीत. बरोबर रात्री जुन्या केरसुणीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुणीने न उचलता झाडत आणावं आणि केरसुणी उंबरवट्यावर आपटावी व तिचा एक फड तोडून बाहेर टाकावा. यामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाईल. आपल्या घरामध्ये जर अलक्ष्मी आली असेल तर ती अलक्ष्मी त्या केरसुणी झाडत आल्यामुळं बाहेर निघून जाईल आणि यामुळं आपल्या घरातील अलक्ष्मी निरासरणसुद्धा होईल. यानंतर जर कधी घरात मतभेद, कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा प्रयोग अमावस्येच्या दिवशीसुद्धा करू शकता. अमावस्येच्या दिवशी जरी तुम्ही हा उपयोग किंवा प्रयोग केलात तर तुमच्या घरामध्ये आनंद, सुख, समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होते. या दिवशी आपण कोणत्या वेळी अलक्ष्मीची पूजा करायची म्हणजे शुक्रवारी 1/11/2024 रोजी अमावस्या आहे. रात्री विशेष अलक्ष्मी निरासन करण्यासाठी दिवाळीच्या रात्री म्हणजे रात्री 12:07 ते 12:41 आपल्याला संपूर्ण घर झाडून घेऊन घरातील पूर्ण कचरा काढून बाहेर टाकून द्यायचा आहे. यामुळे अलक्ष्मी मातेचं निरासरण होईल आणि अकारण होणाऱ्या खर्चापासून आपली मुक्तता होईल. मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा असे शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे. हा छोटासा उपयोग जर आपण केला तर अलक्ष्मी, कचरा, दारिद्र्य हे सर्व काही घेऊन जाईल आणि याचं सुद्धा निरासरण होईल. एरवी कधीही रात्री घर झाडणे किंवा केर टाकणे फक्त हे जर करायचं असेल तर आपण अमावस्येच्या कुठल्याही दिवशी करू शकतो. हे संपूर्ण तुम्ही या दिवशी करायचं आहे. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि यातून जर तुम्हाला बरीचशी माहिती समजली असं जर तुम्हाला कळालं तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.